डोंबिवलीत एका प्रेमी युगुलाने 8 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर कोर्ट मॅरेज केलंय। मात्र जात आड येत असल्यानं मुलीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता। त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्न लावून देण्याचं आश्वासन देत तरुणीला नेलं। तेव्हापासून तरुणी आणि तिचं कुटुंब बेपत्ता आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसात तक्रार दाखल झाली आहे, तर बेपत्ता तरुणी आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेतला जातोय। डोंबिवलीतली ही धक्कादायक माहिती आहे। आमचं 15 मे 2026 रोजी आमचं कोर्टामध्ये लग्न झालेलं होतं। त्याच्यानंतर मग मी तिला 19 तारखेला रात्री घेऊन आलो। आम्ही कोर्ट मॅरेजमध्ये तिच्या आईवडिलांना सांगितलं आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे। तिचे आईवडील फोर्स करत होते की ते पाहुणे आलेले त्याला बघण्यासाठी हो बोल म्हणून। तर मी तिला तिच्या घरातनं घेऊन आलो। तिच्या मामांनी तिला काल रात्रीच म्हणजे 21 तारखेला रात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास तिला तिथून घरातनं ते लोक जबरदस्ती घराबाहेर घेऊन गेले। त्यांच्या सगळ्यांचा मोबाईल बंद आहेत, कोणाचाही मोबाईल लागत नाहीये। ते पण आम्ही तक्रार मानपाडामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे। मिसिंगची तक्रार तिथे नोंद झालेली आहे। मानपाडा पोलीस स्टेशन येथे ओमकार गुंडू बनसोडे वय 24 वर्ष राहणार दावडी नाका डोंबिवली यांनी दिनांक 22 मे 2026 रोजी एक तक्रार नोंद केलेली आहे। त्यांची पत्नी सौ शिवानी संतोष किंगरे वय 22 वर्ष या 21 तारखेला रात्री 10 वाजेपासून त्या मिसिंग झाल्याचं त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या मिसिंगचा आम्ही शोध घेत आहोत।